आणि हा आमचा पुढची बोट आहे विराज संतोष कुबल यांची। हे बघा आपले यूट्यूबर। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला दिवस 4था। तर काल आम्ही मजबूत खाल्लं वगैरे प्रॉपर आणि नंतर आम्ही झोपलो कारण पोटच असं भरलेलं खतरनाक आणि याने पोपटी वगैरे केलेली भारी एकदम। तर आता आम्ही चाललो आहे निवतीला। तर निवतीला आम्हाला करायचं आहे आज कायाकिंग आणि जमलं तर ती म्हातारीची चूल म्हणून आहे, तर ते पण करायचं आहे। तर बघू आता निघालेलो आहे आम्ही। आता 11:30 वाजलेत। तर 70 किलोमीटर लांब आहे ते इथून। 2 तास अप्रॉक्स पकडला आहे आम्ही आणि बस दॅट्स इट। आता आम्ही पहिला नाश्ता करणार आणि मग ट्रॅव्हलिंग करणार कारण भूक लागली आहे फटे। तर तुम्ही माझ्या बाजूचा व्ह्यू बघू शकता। दोन तास नाही ॲक्च्युली 2.5 तास 2.5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर पद्धतशीर आहे बघा। इकडे कायाकिंग चालू आहे या साईडला। प्रॉपर पार्किंग वगैरे पण आहे या साईडला, पार्किंग आहे आणि वरतून आलो आहे आणि हाय बऱ्यापैकी गर्दी खूप आहे आणि सीन असं आहे कपडे तर चांगले आम्ही घातलेत। तर आता विचार होता की चेंज करतो, खालचं तरी चेंज करतो कारण खालचं भिजणार, म्हणून आता फटाफट आम्ही कपडे चेंज करतो आणि जाऊया आपण बोट चालवायला। बोट चालवला म्हणजे त्याला काय बोलतात मे बी मला माहीत नाही। फटाफट हे करूया, चला आता बुकिंग करूया त्यांचे, बोट घेऊया आणि कल्टी मारू आपण। तर आता शॉर्ट्स घातली आहे शॉर्ट्स घातली कारण फुल पॅन्ट घातली की भिजणार प्रॉपर भिजणार। आता मस्त कायाकिंग करू। ऊन खूप आहे ॲक्च्युली, आम्ही संध्याकाळी येणार होतो बट दुपारी झालो आम्ही। आमचा नंबर आलेला आहे, जरा घाई आहे। तर आता पटापट आपण जाऊया। पहिलं ते थोडं इन्फॉर्मेशन देतील कसं काय ते आम्हाला माहितीच, आम्ही ह्याच्या आधी पण केली आहे बट इकडे नाही गेली आहे, दुसरीकडे गेलेली। आता पटापट ते लाईफ जॅकेट वगैरे घालूया आणि ब्लॉग आपण कंटिन्यू करूया। आणि आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला, त्याला कायाकिंग असं बोलतात। हा बघा यूट्यूबर ट्रॅव्हल विथ विराज। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते। हे आमचे भाऊ बंधू। त्याला होईल नाही थोडा हे चला बघूया, आता मजा येणारच आहे। मित्रांनो भाई साहब खतरनाक, आमचा ड्रायव्हर बनलाय वटारा 1 दिवसासाठी। मी चालवू शकत नाही, हातात गोप्रो आहे भाई। कडक कडक जयेश, नीट जसं शिकवलं तसं। ही गाण बघा, हिला काही येत नाही, एकटाच बसला यार। ए वटार पड येऊ का विराज? मज्जा येते भाई मज्जा। आणि फक्त 150 रुपये आहे ह्याची कॉस्ट, जास्त
कॉस्टली पण नाही आहे. आणि तो दादा तुम्हाला पाहिजे असेल ना तर विवेक मोंडकर म्हणून आहे, सही आहे तो दादा. त्याने आम्हाला पार्किंग पण फ्री दिली आणि वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे, मस्त आहे, छान आहे, एकदम आवडलं. आणि पाण्याला करंट पण आहे बऱ्यापैकी, तर तुम्ही बोट नाही चालवली तरी पण ती स्वतःहून जाते हळूहळू, जशी माझी चालली आहे. कारण माझ्या बोटीवर आता कोण नाही आहे, जयेश होता मागे बट तो दुसऱ्या बोटीवर गेला. छान वाटतं एकदम, एकदम भारी. 150 रुपये वसूल झाले, वसूल भाई वसूल, एकदम वसूल. आणि हे आमचे यूट्यूबर विराज संतोष कुबल उर्फ ट्रॅव्हल विथ विराज. विराज जरा समोरून ये ना, ऑडियन्सला बघू दे ना, ऑडियन्सला बघू दे तू कसा. आणि हे आमचे भाऊबंधू येणारे, बघा कसे कायाकिंग करतात, बघा किती खुश आहेत. खुश, खूपच खुश. हे तसंच राहा, आम्ही जवळ येतोय. हे जवळ नाही ना आता. हा तुला अरे तू शूट होतो का पूर्ण? तू फोटो काढ ना तिकडनं. पाठीला मी पुढे येतोय, तुला पोझिशन ये असं दे सरळ माझ्याकडे. हा ती बघ तिथं. हा बरोबर, थोडा लेफ्टला जा, लेफ्ट लेफ्ट. बस काय हा प्रॉपर एकदम काम तुझं. थांबू. विराज भारी आला रे, दोन्हीकडे शूटिंग होते, इथे पण आणि तिथे पण. इथे पण फोटो सेशन चालू आहे, फोटो सेशन. अरे निघ ना बाजूला. अरे ते मध्ये आले. इथे पण फोटोग्राफी चालू आहे भाई, मारामारी होणार आहे फोटोसाठी. छान फोटो येत आहेत, खतरनाक. आपण आपला गोप्रो घ्यायचा साईडला आणि व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ फोटो काढताय. तर मित्रांनो, आम्हाला आता एक 40-45 मिनिट्स झाले आहेत. घामाघूम चालू आहे कारण उन्हात आलेलो म्हणून. आता एक आमचा यूट्यूबर जयेश वारकणकर सांगतील एक्सपिरियन्स कसं वाटलं वॉटर. एक्सपिरियन्स तर खूपच छान आहे मित्रांनो. म्हणजे इकडे बोट ॲक्च्युली पूर्ण स्वतःलाच देतात, म्हणजे आम्हाला. पण बऱ्याच ठिकाणी मी केलं आहे, पण जिथे बोट आपल्या हातात नसते, तर इथे कसं कम्प्लिटली बोटचे ड्रायव्हर तुम्हीच असतात. तर ते एक स्वतंत्र आहे आणि जीवाचा धोका नसून 4 ते 5 फूट खोलच पाणी आहे आपल्याकडे. ते एक आणि सेफ्टी भाई फुल सेफ्टी आहे, काय रिस्की नाही. जरी पाण्यामध्ये पडलात तर फक्त येस. आणि हे बघा ह्यांना गाड्या पण येत नाही चालवता, ना बोट येत, ह्यांना काहीच येत नाही. आणि आता आम्ही रेसिंग करूया. तर ह्यांनी लाईव्ह जॅकेट पण प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्यांनी करून जीव नाही जाऊ शकत. तर ते पण आहे एक. आता आम्हा दोघांना तर स्विमिंग येते मित्रांनो, आम्ही दोघं तर स्विमिंग करतो, पण ज्यांना स्विमिंग नाही येत ते पण त्यांच्यासाठी पण सेफ्टीज आहे. एक्सपिरियन्स. आणि 150 रुपयामध्ये भाई वसूल आहे. आमचं 150 रुपये तर एक नंबर आहे, म्हणजे 1 तासाच्या वरतीच झालं आता आम्हाला. म्हणजे एका बोटीचे 300 झाले असं. 40 मिनिटं तर आम्ही फोटो काढलेत आणि बाकी 20 मिनिटं आम्ही इकडे तिकडे जंगलात बोटिंग करतो. तर छान एक्सपिरियन्स होता मित्रांनो, नक्की या इकडे. विराज तुम्हाला बाकीचे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. येस नक्कीच. तर नक्कीच या. धन्यवाद आणि मित्रांनो, थँक्यू. आपल्या भावाचं चॅनल आहे ट्रेडिंगचं, स्पिरिच्युअल ट्रेडर 707. तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला आणि त्याचे व्हिडिओ बघा. तर तुम्हाला प्रेम द्या आम्हाला. तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्याच्या चॅनलवर या, आणि पैसे कमवून जर फिरायचं असेल तर माझ्या चॅनलवर या. चला आता आम्ही थोडा वेळ एन्जॉय करतो, निवांत ठिकाणी जातो. कारण हे बघा इथे गर्दी पण होते असं, आणि ट्रॅफिक झाली तर थोडं चिडचिड होते. तर त्याच्यापेक्षा एकदम निवांत जाऊन छानपैकी फोटोज वगैरे काढू. तर मित्रांनो, बोटिंग करता एका काकीने इथे दुकान पण टाकलं आहे. हे बघा इकडे तुम्हाला इथे प्रॉपर चहा, मॅगी, कोकम सरबत वगैरे हे पण प्यायला भेटेल. छान मस्त कोकण भारी चाललं आहे पुढे. असंच पाहिजे. छान. अरे बापरे, हे असं काय जवळ आलं ना फक्त की यांची भीती वाटते. कारण काकाने सांगितलेलं पान साप वगैरे आहे तिकडे बऱ्यापैकी.
छानपैकी चहा घेतलेली आहे. आता चहा पिऊया. सगळेजण चहा पित आहेत इथे. नाईस, अच्छा आहे. मध्ये पाण्याच्या मधोमध कायाकिंग करताना चहा, भाई वेगळा एक्सपिरियन्स. आणि हा खतरनाक मुवमेंट आहे, खतरनाक मुवमेंट. वाव मित्रांनो, आता आपण आज चायची प्रॉपर मजा घेऊया. आपण आता हात आमचे माझे बिझी आहेत आणि मग आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. तर मित्र हो, आम्ही आता इथे पार्क केली आहे सगळे आमच्या गाड्या. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट भारी भारी, एकदम भारी वाटतंय एकदम. तिकडे एक वॉटरफॉल पण आहे छोटासा, पण आता आम्ही तिकडनं जाऊन आलो. तर आता आम्ही ते उतरलो आहे आणि जो शांतता म्हणजे पीसफुल एवढं आहे ना इकडे, खतरनाक, नेक्स्ट लेवल. तुम्ही इथे येऊन म्हणजे काय म्हणजे एकदम भारी वाटतं, एकदम भारी. मी बोलू शकत नाही, मला एवढं भारी वाटतं इकडे. असं ते चिडचिड ट्रॅफिक वगैरे त्याच्यातून तुम्ही लांब आलात, मस्त एकदम शांतता इथे. तुम्ही आणि तुमचं मित्र बस, आणि तुमचाच आवाज. येस, खूप छान वाटतंय. वीडियो निकाल रहे हो क्या? वीर दी पायरेट्स. मी हा बोललो त्याला. हा, त्यांच्या मागे मागेच चल. कायाकिंग करून पद्धतशीर थकलो आहे आणि खायला आलो आहे, कारण तिकडे काही खायला नव्हतं. वडापाव वगैरे हेच होतं. तर इकडे प्रॉपर आता आम्ही स्नॅक्स टाईम झाला आहे. स्नॅक्स खाऊ जरा. मसाला मॅगी एक 6 वाजलेले आहेत, तर काय ते स्नॅक्स खाऊ. मॅगी नाहीतर मॅगी कोणी मॅगी ऑर्डर, छोटा स्प्राईट ना, बर्गर खाऊ नाहीतर पास्ता वगैरे तसं खाऊ. आलू टिक्की बोललो ना, पटकन खाऊया आणि निघूया. पनीर स्पाइस. आजचा दिवस 5वा. आज आपली परती मुंबईला जायचं आहे परत. तर काल एकदम फटे, एकदम नेक्स्ट लेवल कायाकिंग करून असे थकलो होतो की जेवलो आणि डायरेक्ट घरी आलो. ब्लॉगचा एंड पण नाही केला, काय नाही. गोप्रो पण चार्ज नव्हता, काय नव्हतं. आलो आणि झोपलो. हे असे दुखत होते ना शोल्डर्स. तर आता आम्ही निघतो आहे मित्रांनो. एक आता 12 तास परत असतील प्रवास, 12 तास ट्रॅव्हल असेल. तर एक लास्ट तुम्हाला एक सीन दाखवतो इकडचा. सिनेमॅटिक नाही, हा व्ह्यू बघा फक्त बस. तर मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही खूप वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असेल.
हा व्ह्यू माझा खूप फेवरेट व्ह्यू आहे इकडचा, एकदम छान. आम्ही इथे लहानपण काढलं आहे, लिटरली लहानपण.